श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आम्हाला जायचं होतं बाहेर एका ऑफिसवर आणि आम्ही कुठं चाललो होतो आम्हालाच माहीत नाही. सगळीकडे असे झाडं झुडपं आणि ते दिसत होते. आम्ही जसं काय बीडच्या बाहेर गेलो असं काहीतरी फील येत होता. तर पूर्ण व्हिडिओ पाहायला विसरू नका. तर श्री स्वामी समर्थ, गुड मॉर्निंग सर्वांना. तर आपला हा व्हिडिओ खूप दिवसांनी शूट होते, म्हणजे शूट तर मी रोज करते पण एडिटिंगचा एवढा कंटाळा येतोय. पण नाही, आजकाल कंटाळा करून तर चालणार नाही. तर चला सकाळची मॉर्निंग तुमच्यासोबत शेअर करते. स्वयंपाक वगैरे झाला आणि बाहेर गेले तर आली होती, मग तिला घेतलं आणि दुर्वाला कसं तरी झालं होतं की मम्माने आणून घेतलं. त्याच्यामुळं नंतर जेवण वगैरे केलं. बाहेर जायचं होतं, डिग्गी खोलत होते. मला म्हणजे गाडी चालवता येते बऱ्यापैकी, पण ह्या नवीन गाडीची डिग्गीच लवकर खोलत नाही. तर म्हणलं जाऊले, आहो म्हणलं तुम्हीच खोलून द्या. ते म्हणले अरे तुला डिग्गीच तर खोलता येत नाही. मग चला तर नवीन कोर्सला ॲडमिशन घेतलं आहे. तिथं कागदपत्र वगैरे दिले आणि एका ऑफिसला जायचं होतं, त्यांचं काम होतं त्याच्यामुळे. आणि एवढ्या उन्हात मला बाहेर नेतात, त्यामुळे माझं तोंड कसं तरी होतं. तर नेलं तर नेलं आणि कुठं रस्ता चुकवला काय माहिती ते सुद्धा कळत नव्हतं. आणि एवढा लांबपर्यंत गेलो होतो आम्ही सरळ पण रस्ता काही संपण्याचं मार्गच घेत नव्हता. नंतर वापस कोर्समध्ये आलो होतो. कोर्सचा टायमिंग तर होऊन गेला होता. कोर्समध्ये थोडा वेळ बसलो आणि घरी आलो तर इकडे यांचं लगबग चालू होते. म्हणजे बहीण लेक आली ना तर असंच काहीतरी घराचा फील असतो. सगळ्याची बैठक वगैरे बसते तर खूप छान वाटतं आणि रमून जातं मन. माझं तर आवरून कधीच झालं होतं, पण सगळे गेले होते पुढं आणि आम्ही दोघंच राहिलो होतो मागं. तर कामं वगैरे करून घेतलं, घरातलं जेवढं राहिलं होतं तेवढं भांडे वगैरे धुवून घेतले. आणि त्यांना मी पैसे मागत होते, मला काहीतरी साडी वगैरे घ्या, दीदीला साडी घेत आहेत म्हणून. त्यांनी काय मला पैसे दिले नाही. ते म्हणले हा सण लेकाने जावायचा असतो त्यांना. मग नंतर ह्यांचं तर इकडे साडे बघायचं काम चालू होतं. मग आम्ही सुद्धा त्यात एंट्री केली आणि मम्मी दिसली नाही तरी चालते, पण मम्मी दिसल्यावर कधी मम्मीच्या मांडीवर जायला बसेल असं झालं होतं. तर पाऊस येत होता आणि पावसाच्या आधी मी लवकर पळत घरी आलो होतो. तर घरी आलो तर नंतर स्वयंपाकाची लगबग उडाली. तर छान असा स्वयंपाक केला होता मी. नंतर त्यांना जेवला घातलं आणि वाटं लावलं आणि सगळं काम आवरून बसले. ते आज एवढा जीव दमला होता की खूप दिवस झालं बाहेर जाणं येणार नाही. तर आज 2दा जाऊन आलो होतो. तर असा होता आजचा दिवस. बाय गाईज, सबस्क्राईब करा.